कृषी विभाग अध्यक्ष महोदय, कृषी विभाग मागणी D3 बाब क्रमांक 42 पान क्रमांक 29 अध्यक्ष महोदय, लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही बघितला, अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला, अनेक लोकांनी मदत सुद्धा केली। बीजेपीचे काही पदाधिकारी तिथं गेले, शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले, काही आमचे गेले, सगळ्यांनी मदत केली। एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय, पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला, म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय। मी मीडियाला विनंती करतो, करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना, सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल। सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल। पण हे होणार आहे का? नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय। हा प्रश्न जर सोडवायचा असेल, या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय। आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्जमाफी करा, असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी। अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार, म्हणजे करणार, कोरा कोरा कोरा। पण नाही ना अध्यक्ष महोदय, तसं काय झालं अध्यक्ष महोदय? दिवसाला तिथं 8 आत्महत्या शेतकरी करत आहे, आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे, आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी, तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या करतील। मग त्या 15,000 शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय? मग सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना। मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की 15,000 शेतकऱ्याला आत्महत्या करायची? अध्यक्ष महोदय, निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल। शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष महोदय। 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी 85,000 कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय। आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे। मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे, अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे। अहो, रोड वगैरे नंतर बांधू, रोड आपल्या 3 वर्षांनी बांधता येईल, पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली, निर्णय घेतला नाही तर वेगळं काही झालं, तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे? त्यामुळे विकास तर झाला पाहिजे, पण तो 3-4 वर्षांनी अध्यक्ष महोदय नंतर होईल। पण आज आमच्या या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो। त्याच्याबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय 3,000 रुपये वाढवले जातील, असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय। हे 3,000 रुपये तुम्ही वाढवले, 5,500 कोटी रुपये लागणार आहेत। तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला, जो आज शेतकरी अडचणीत आहे, नक्कीच त्याची मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल। भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे, जर मार्केटच पडत असेल, त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं, आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो। पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आलं, तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो, जो परवडत नाही शेतकऱ्याला, त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत येईल अध्यक्ष महोदय। म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे। त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला 4,000 कोटी लागतील, कापूस शेतकरीला 5,000 लागतील, कांदा शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये लागतील। टोटल 25,000 कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं, जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं, तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करतंय। म्हणून हे 25,000 कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं। पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले, 3 वेळा तर याच सेशनमध्ये मी मांडले। जे 4 ट्रिगर काढण्यात आले, अहो माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते, आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते? लोकलाइज कॅलॅमिटी, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला, त्यात नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं। पण आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय। तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं 3700 कोटी रुपये देण्यात आले होते, आणि त्यातला 78% पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता, म्हणजे जो ट्रिगर आज नाही। म्हणजे येत्या काळामध्ये, या पावसाच्या काळामध्ये आता काय झालं अध्यक्ष महोदय? पेरणी झाली, बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही। मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत। जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष महोदय मिळणार नाही। तर मग सरकारने त्या विमा कंपनीला टेबलवर आणा, चर्चा करा, आणि जे 4 ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष महोदय ते परत एकदा आणा। पण कदाचित काही लोकांचा असा अभ्यास आहे की आपल्या राज्याचे 2,000 कोटी वाचतील आणि केंद्र सरकारचे 3,000 कोटी वाचतील। 5,000 कोटी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांचं जर नुकसान आपण करणार असो, तर अध्यक्ष महोदय हे योग्य ठरणार नाही। त्यामुळे त्या बाबतीत लक्ष द्या। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय GST भरपाईच्या बाबतीत अनेक जे
सत्तेत पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं बोललं होतं की जीएसटीच्या मार्फत जो काय पैसा शेतकऱ्याकडनं घेतला जातो 50% आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी माफ करू. अध्यक्ष महोदय, 14,000 कोटी रुपये हे जीएसटीच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे सरकार घेत असतं. आता तो पैसा हे फक्त राज्य सरकारचं बोलतोय. 14,000 कोटी रुपये जर या सरकारकडे येत असते आणि तुम्ही शब्द दिला होता 50% आम्ही माफ करू नाही तर परतावा शेतकऱ्याकडे देऊ, मग तुम्हाला 7,500 कोटी पर्यंत ही किंमत ही आमच्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावी लागेल. अध्यक्ष महोदय, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे धोरण केले जातात ते एसी मध्ये केले जातात, ते राबवावे तर लागतील. इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही बोललो होतो, सत्तेत आल्यानंतर आम्हाला ते द्यावं लागलं असतं. आज हे लोकांच्या आशीर्वादाने सर्व सत्तेत आलेले आहेत. जो दिलेला शब्द तोच तर मात्र पूर्ण करायचा आहे. फक्त जास्त वेळ अध्यक्ष महोदय थांबून चालणार नाही, तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत त्या ठिकाणी येत आहे. त्यामुळे या सरकारला मी मनापासून विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी या बाबतीतले निर्णय घ्यावे, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं मदत करावी. त्याच्याचबरोबर मी एवढंच इथं सांगतो, टीव्ही समोर आम्ही बोलतोय, अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय, पण आम्ही फक्त बोलतोच आहे. शेतकरी मात्र पावसाळ्यात जाऊन तिथं आंदोलन करतोय, तिथं कुठंतरी विहिरीत उड्या मारतोय, रस्ते तिथं अडवतोय, शेतकरी रस्त्यावर उतरलाय. पण आमच्याकडनं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फक्त काय मिळतात ते शब्द मिळतात. आम्ही फक्त टीव्हीवर आणि अधिवेशनामध्ये मांडतोय. अध्यक्ष, हे चालणार नाही. नाहीतर टीव्हीवर बातमी आली तर आम्ही खुश झालो, विषय संपला. विरोधकांना सुद्धा एकत्रित येण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. सरकारला सुद्धा विनंती करतोय, मायबाप जनता तुमच्याकडे बघत आहे, तुमच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत. तर ते जे 85,000 कोटी रुपये त्या शक्ती मार्गाला देण्यापेक्षा या शेतकऱ्याला जर आज तुम्ही मदत केली, त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि अनेक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्यामुळे मी या सरकारला पुनश्च एकदा या विनंती करतो की आपण आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि हे ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार आहेत. पण मी फक्त एकच विरोधी पक्षाला सुद्धा विनंती करतो की आज आपण सर्वजण मांडतच आहोत, कृषी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, पण उद्यापासून कुठं ना कुठंतरी आपल्याला या शेतकऱ्याचा आवाज ताकदवान